नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आता वाजले पहा संध्याकाळचे 7. हा आता भाजी स्वयंपाक करणे, शेपूची भाजी करायची आहे. आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. हा तर माय आज शेपू पालकची भाजी करू राहिली. हा तर हे आपल्याच वावरातला भाजीपाला आहे. आता आणली मी ताजी ताजी. आणि हे एवढं सामान काढलं भाजीसाठी माय ना. मिरची आहे, शेंगदाणे आणि जिरं आहे, ही मुगाची डाळ टाकायची आहे. तू बोट एकीकडे दाखवू राहिली आणि एकीकडे दाखवू राहिली. हे लसूण, हा हे जिरं, हा हे मीठ, हे हा. शेंगदाणे, ही मिरची, हे डाळ आणि हे चून. बेसन पीठ. हा चून म्हणजे बेसन पीठ. हा तर हे साहित्य वापरून माय भाजी करणार आहे. तर तुम्हाला दाखवतो कशी कशी करते. तर हा. इकडं कढईत पाणी ठुलं. आता ही भाजी शिजायला टाकते. अच्छा, हिला धुवून घेतलं माय ना. हा आता डाळ धुवून घे नाही, अच्छा, निसून काढली. तर ही आपली घरचीच भाजी आहे. हा घरचीच भाजी. काही तिच्यावर आळ्या नाही, किडे नाही, औषध मारेल नाही, हा काही नाही. त्याच्यामुळं आहे का नाही मा. हा काहीच नाही तिच्यावर औषध नाही. तर आम्ही काही लय धुतली नाही, उगा पाण्यातून काढली. आणि ही आता शिजून घ्यायची आहे ना मा. हा आता डाळ बी धुवायची. हा आता डाळ होती. दुसऱ्या स्वच्छ पाण्यानं धुई. हा डाळ आता ह्या बेचत होते ना. इकडं सोनूची मम्मी काय करू राहिली ग. समोर खाऊ घालते आता एकदा, ती लगेच झोपून जाते मग नंतर. तमू आज दादा दादा म्हणणं शिकली बर का ताई. दादा दादा म्हणते का. हो मी अजून ऐकलंच नाही. पण सगळ्यांना ऐकलं, तुम्हीच राहिले सोनूच पप्पा. हाव ना, मला ऐकायचंय. मग बाळ पहिल्या वेळेस काहीतरी बोलताना किती भारी फिलिंग असं ती आहे ना. दादा दादा किती आनंद दादा, होतो. तुला दादा, आनंद झाला असं नाही ना. हा तेव्हा 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 दादा म्हणती. हो म्हणती. तर आता किती महिन्यापासून बोलतं मला हे करू 9 महिन्यापासून. असं दादा बाबा आई. हा 9 महिन्यापासून 12 महिन्यापासून. पण ही लवकरच लागली बोलायला 7व्या महिन्यापासून. तो बी ऐकलं कीच. हा मी बी ऐकलं या दादा दोघी जणी- दादा. आपण याला प्लंबिंगचं सामान आणायला नव्हतो गेलो का भोकरदनला. हा 2-3 तास तिकडच होतो. मग या दोन्ही आईकडे होती ना, तर दोन्ही आईने ऐकलं. त्यांनीच सांगितलं आल्यावर मला की समूह आज दादा दादा जास्त म्हणून राहिली म्हणून. आणि मी आल्यावर मी पण ऐकलं, सोनून बी ऐकलं. वा रे वा. मस्त म्हणती. तिला बागच आनंद होतो दादा म्हणल्यावर. तर बऱ्याच ताईचं म्हणणं आलं की सेरेलॅक नका देऊ, दुसरं द्या तिला काही घरच्या घरी बनवून द्या. सध्याच हे देतोय. एक 7-8 दिवसानं माझ्या आईकडे गेले की मग माझी आई मला बनवून देणार आहे. तर मम्मी म्हणे की तू ये, मी तुला बरोबर ते साहित्य कसं कसं घ्यायचं सगळं मिक्सरला तयार करून देते. आणि मग तू फक्त 2 चमचे गरम पाण्यामध्ये टाकून तिला खाऊ घाला जाय. तर माझ्या ऐकून मी करून आणणार आहे ते. माझ्या कुणी तर टाइम बी नाही मला, आणि मी कधी केलेलं बी नाहीये. तर पुन्हा कमी जास्त झालं, लहान आहे ती अजून, पोटात पुन्हा काही गडबड नाही झाली पाहिजे ना. हा आणि पोट नाही आपल्यापेक्षा दुखलं. वयस्कर माणसाला जास्त कळतं. तिचं पोट वगैरे दुखू नये, गॅस होऊ नये म्हणून आम्ही थोडं घाबरतो. आणि आम्हाला सध्या टाइम बी नाही, त्याच्यामुळं तर मग नाही, मी माझ्या एका व्हिडिओत सांगितलं होतं ना की आपण काहीतरी व्यवसाय करतो. सगळ्यात ताई मी सांगितलं काय करते म्हणून सांगा. तुम्ही इतके बिझी राहते, तर बिझी आहे तुम्हाला काम आहे. तर नेमकं असं काय काम करते तुम्ही. आणि आपण जेव्हा व्हिडिओ तेव्हा तर असं बसलेलंच दिसतो ना त्याला व्हिडिओ काढताना. मग तर तुमचं काय काम करतो ते दाखवायला. याच्यामुळे दाखवत नाही आम्ही युट्यूबवर, की युट्यूबच्या पॉलिसी वगैरे राहत्या. बरोबर आहे की नाही. आम्ही असे दावे नाही करू शकत ना इथं की तुम्ही अमुक औषध घ्या, तुम्ही बरे वासान वगैरे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते इकडे काही कम्युनिटी गाईडलाईन यायचा, युट्यूब म्हणजे आमचं ऍक्शन घ्यायचा. चॅनल बंद पडायची भीती वाटते आम्हाला. हा त्याच्यामुळे ते सांगत नाही. आता तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतो की आमचे एक मित्र आहे श्रीरामपूरचे भाऊसाहेब रणशूर. तर ते मूळव्याधाचं गावठी औषध देते. तर ते औषध आम्ही इथं आणून विकतो. तर मग त्याचे आम्हाला फोन चालू राहते चौकशीचे. मी नेहमी म्हणत नाही का व्हिडिओ, आज सोनूच पप्पा व्हिडिओ मध्ये नाहीये बघा, ते बाहेर गावी गेले. आम्ही आणखी लखन चव्हाण, वैष्णवी चव्हाण आहे बीडचे. ते पण रील स्टार आहे बघा, बरेच जण ओळखत असन त्यांना. ते पण ते गचकरण, खरूज, नायटा, सबगोल, सोरायसिस वगैरे खाजे येते ना, त्याचं औषध देते ते. तर ते पण औषध आम्ही इथे विकतो. तर मग आम्ही दोन्ही औषधं विकतो. तर दोन्ही औषधाचे आम्हाला सकाळी 5-6 वाजेपासून फोन चालू होते, तर रात्री 9-10 पर्यंत कंटिन्यू फोन चालू राहते. तर मग आता त्यातले कोणी औषध घेतं, कोणी नाही घेत, काही चौकशीचे राहते.
तर बाकीच्यांचे व्हॉट्सअपला ॲड्रेस घ्यावा लागते, परत ते आम्हाला इथून कुरिअर करून पाठवावं लागते. तर असं दिवसभर आम्ही कामात बिझी राहतो. नाही तर काही ताई म्हणून हे खाऊ घालती आणि तुला वेळ कसा राहत नाही. तर असं आहे बघा ताई. तर सगळं काय म्हणते कॉल सेंटर सोनूच्या मम्मीकडे आहे. माझे डोकं आहे ना पूर्ण असं दुखून जातं. सकाळी उठले की मी फोन चालू करून देते. मी बसलेली जरी दिसते पण मग मला ते नंबर लिहून द्यावा लागतं. इकडून त्यांना हे त्यांचा हाय आलं तर सोनूज पप्पाचा फोनपे नंबर पाठवावा लागतो. तेव्हा ते पेमेंट करते. त्याच्यानंतर आम्ही त्यांना आणि घरी पण एक 10 ते 15 लोक येते रोज. हा, तर कधी कधी सोनूज पप्पा नसते, मला ते बी कस्टमर हँडल करावं लागते. तर असे मी कामं करते. बऱ्याच ज्या ताई आहे मला कमेंट करता वाईट वाईट की तू काही करत नाही, तू गादीवर बसेल राहती. त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवला मी ताई आज की मी हे काम करते. आणि आमच्या आईनं जर ते नाही केलं आणि मी जर ते करत बसले तर आमच्या आईचं शिकलेलं नाहीये, तर त्या नाही फोन उचलू शकत, या गोष्टी नाही हँडल करू शकत. आणि मी जर ते केलं तर हे आमचं तर याच्यातून बी आम्हाला 2 पैसे येतात बघा ताई. तर आम्हाला जिकून 2 पैसे शिल्लक येते तिथंच आम्ही लक्ष देणार. आईला काही आम्ही बाहेर कामाला पाठवत नाही. तेवढंच आई 2 टायमाचं स्वयंपाक पाणी ते करतात, तेवढा आम्हाला आदर होतो. आणि रात्री 12-12 वाजेपर्यंत आम्ही दोघं पण जागतो, कारण की माझा रातचा व्हिडिओ मला एडिट करून टाकावा लागतो. लय चुकतं त्याच्यामध्ये, ते मला वरून आवाज देता येत नाही, ते विचारावं लागतं. मग ते रात्रीचा अपलोडिंगला टाकून सकाळी परत फोन उचलावं लागते. तर असं आहे, याच्यात आम्ही बिझी राहतो. हा ताई, तर अशा वाईट कमेंट कराजू नका तुम्ही की मी काम करत नाही. तरी मी तू आज बस झालं, तू कीर्तनच चालू करते आता. कवरक सांगत बसतीये, मोजकं सांगायचं 2 शब्दात. मोजकं म्हणजे त्याला नाही, त्या डिटेल लागत होती मला. लय ताईच्या कमेंट येत होता, सांगा तुम्ही इतकं बिझी कसं करा, ते असे कोणते कामं करते तुम्ही, त्याला ते सांगितलं. तर हा ठीक आहे, तो बी म्हणणं बरोबर आहे. म्हणणं नाही तर हो. आता तुमच्या लक्षात म्हणजे आलं मला असेल. माझं इकून डोकं दुखतं, मी हे काम करते आणि परत मग मी कमेंट वाचले माझं हे बी डोकं दुखतं की मी काहीच काम करत नाही. मग मला बी टेन्शन येतं ना थोडंसं. नाही, हे व्हिडिओ वगैरे आम्ही जास्त लक्ष नाही, 10 ते 20% लक्ष आहे आमचं व्हिडिओकडे बाकीच्या कामात. कारण याच्यात आम्ही भरपूर कोशिश करून पाहिली, तर इतकं काही हे नाही, याच्यामध्ये इन्कम नाही. त्याच्यामुळे जिकडं नरम लागलं तिकडं खांदायचं माणसानं, बरोबर आहे की नाही. तरी आमची व्हिडिओ बी येईल, कारण याच्यातून काही त्याच्यातून काही थोडं तेच थोडं. मग सोनूज पप्पा कोण बी दोन्ही हँडल दोन्ही चॅनल नव्हते शक्य होत ना टाकणं व्हिडिओ. बरोबर आहे. म्हणलं मी शिकते, मग मी ते चॅनल टाकते, तर मी त्याच्यावर माझा जसं जमला तसं व्हिडिओ टाकते, हे पण बघते, असं करते बघा ते. असं बस झालं आजचं ते आता ते मायचं दाखवतो काय करू राहिली. हो हा, पण कळलं त्याला असेल सांगा सगळ्यांना. नाही, त्याला सांगा आता वाईट कमेंट करू नका, मी किती काम करते तो. बर. तर माय ना भाजी शिजू घातली, भाजी डाळ शिजू घातली. मुगाची डाळ हा ही एकत्रित शिजू घातली. हा, आणि आता हे शेंगदाणे मीठ आणि मिरच्या कुटून काढल्या. हा, शेंगदाणे मीठ आणि मिरच्या कुटल्या. हा, आता याची फोडणी द्यायची. लसूण आणि जिऱ्याची. हा, तर सोपी रेसिपी आहे, पण भारी लागतं मला मायच्या हातचं. काय करू राहिला भाऊ? शीट वरती करू राहिल माझं. तुझ्या मागं कामं लागले कोणी एक्स्ट्रा सायकल घेतल्यापासून. तर इकडं काम कुठवर आलं ते दाखवतो. हे बघा, हे वर जे आहे ना, हे POPचं काम चालू आहे आपलं. आणि आज हे बघा, हे इंग्लिश भांडं आणलं आपण 7,500चं. आणि याच्यात आणखी सामान आहे, ते नळ वगैरे असते ना, नळ फिटिंगचं सामान आहे याच्यात. आज आम्ही नळ वगैरे हे ते खरेदी केलं, तर 40,000 रुपये गेले आज आमचे. असं आहे. तर हळूहळू चालू आहे काम. आता 2-3 दिवसात आपली POP होऊन जाईल घराची. आणि मक्का विकला आपण, मक्का काढली आम्ही काल परवा दिवशी, तर ते 70,000 रुपये येणार आहे आपल्याला, आले नाही अजून. तर ते पैसे आपण टाकतो याच्यात. आता शिजलं का माय? हा शिजलं. तर आपली डाळ आणि भाजी शिजली. इकडं माय ना 3 पळ्या तेल टाकते. हा, आमचं ठरलेलंच आहे 3 पाळ्या तेल. हा, आता तेल गरम झालं, काय करायचं मग? आता लसूण गरम झालं. तर मायनं लसूण टाकला. लसूण मस्त लाल चटक होऊ द्यायचा आहे ना मग. हा, मग भाजीला चव येते. चव येते. अरे, आणि इकडं पहा ना, समूह सॅरेला खवरायली. माल दे ना बाई. आपण देऊ नाही ना तुझ्या इथे. हा, आता हे लसूण झाला लाल. आता हे जिरं टाकू राहिले. जिरं टाकलं आता. हा,
ही भाजी बेसन पीठ टाकून हाटून घेतली आहे ना, हा म्हणजे याच्यात थोडं थोडं बेसन पीठ टाकलं. आता हे लाल झालं. आता हे तिखट टाकू राहिले. वाव, काय भारी वास आला मला लसणाचा. हा लाल झाला की वास येतो. अहो आता गावरान आहे ते म्हणून वास येत, दुसऱ्या लसणाचा वासच येत नाही. अहो ते गावरान आहे त्याच्यामुळे वास येतो. घरचा लसूण ते घरचाच राहतो. हा, आता ही भाजी टाकू राहिले. आम्ही तिखट थोडं कमी तळू दिलं बरं, बाळासाठी. ठसका होतो ना, हा बाहेर थंडी आहे. थोडे दिवस आता हा, पहा आता किती छान भाजी झाली आहे का. आता याच्यात थोडं पाणी टाकावं लागेल हा आता पाणी टाकते ना. आता आज करणं पडेल ना की आपल्याला पुरायचं की. हा, जेवढं पैसे तेवढं पाणी टाकायचं हा आणि लय पातळ करायची नाही, नाही. चव नाही लागत मग. हे चाललं पाणी. हे झालं पाणी. तर समूचं चालू आहे पहा जेवण. जेव जेव. आणि इकडं मायच्या भाकरी भाजणं चालू आहे. मग आव. अगं तशा नको भाजाजू, कॅन्सर होतो. तशा बाजू नाही. पण सारीच वाजते आता. हा, पण आता आपली चूल उस्तर आहे ना. हा मग चुलीवर टाकी जो भाकरी. तर चला मंडळी जेवायला. आता वाजले 9:15 आणि समूपा झोपणं. ती येऊन बसते माझ्यासोबत जेवायला इथं. हा, ती टाकलं ती काही राहत नाही, खाली पडती. तर मग मांडीवरच घेऊन जेवते मी तिला. तर असं आहे जेवायला. ही भाजी आहे शेपू पालकची, हाटून केली मायना शेंगदाण्यातून बेसन पिठात आहे ना मा. हा तर ज्वारीच्या भाकरी आहे, भाजी आहे. भाजी सगळं ज्यावरचीच भाकरी चांगल्या लागते. हा, तर कशी झाली रे? चांगली आली. मस्त झाली ना भाजी. तर भुका लागल्या आता, मस्त जेवून घेतो आता. सगळे फोन गिनं बंद करून टाकतो आणि निवांत जेवतो, आहे का नाही? काय म्हणते ती? बंद करता फोन. 2 पैसे येते आणि त्याने आपल्याला, आपण म्हणतो ना 12 वाजेपर्यंत फोन चालू राहते ना. आता बंद करता का? चालू ठेवा बर. बेटा. तर समूचं विनंतीला मान देऊन फोन चालूच ठेवू आणि जेवता जेवता बोलू फोनवर, आहे ना. तर असं आहे. या मग जेवायला सगळे. आणि हा ब्लॉग पण या ठिकाणी आपण संपून टाकू. चला, धन्यवाद. बाय. बाय. बाय बाय.